हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज खूप दिवसांनी बनवते ब्लॉग. आम्ही थोडं बाहेर निघालो आहोत. आता तुम्हाला सांगते कुठे चालले. खूप दिवस झाले सिलेंडर बुक करून, पण अजून काही सिलेंडर आला नाही. म्हणून मग आता आम्ही दोघं गॅस एजन्सीमध्ये चाललो आहोत. स्कूटी काढली आता आम्ही निघतोय. कॉल केला तर कॉलही उचलत नाही आहे. मग शेवटी जाऊनच बघायचं ठरवलं. खूपच ऊन आहे म्हणून स्कार्फ बांधलाय. दुपारचं निघालो त्यासाठी मग रस्त्यावर जास्त गर्दी नाही आहे. खड्डे भरपूर आहेत रस्त्यावरती. कन्स्ट्रक्शन वर्क पण खूप आहे म्हणून खूप धूळ मातीचं वातावरण आहे. इथे मेट्रोचं काम पण चालू आहे. थोडंसं लांबच आहे घरापासून. मी फर्स्ट टाईमच ब्लॉग बनवते, तर कॅमेरा कसा पकडायचा काही कळत नाही आहे. तरी पण मी ट्राय केला आहे. जमतंय का नक्की सांगा. आता मी गॅस एजन्सीजवळ आलो आहोत. गर्दी तर काही दिसत नाही आहे. आता बघू काय म्हणतात. हॅलो फ्रेंड्स, जस्ट आत्ताच आली गॅस एजन्सीमधून. तर बसते. आम्ही एजन्सीमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की हे फक्त बुकिंगच होत आहे. तुम्हाला गोडाऊनमध्ये जाऊन एन्क्वायरी करावी लागेल. म्हणजे जर सिलेंडर हवा असेल तर मग तिथूनच तुम्ही तुमचा सिलेंडरचा पिकअप घेऊ शकता. मग आता मला घरी सोडवलं ह्यांनी आणि आता ते रिकामा सिलेंडर घेऊन गेले परत. आता बघू कधी. काही लोक बोलत होते खूप गर्दी आहे तिथे सिलेंडर घेण्यासाठी. दमले. ते बोलले जर घरपोच पाहिजे तर थोडे दिवस लागतील यायला सिलेंडर. म्हणजे अजून 10-12 दिवस पकडून चला, उशिरा येणार म्हणून सांगितलं. मग पिकअपच स्वतःच घेऊन आलेलं परवडेल म्हणून मग आता हे बोलले मी जाऊन घेऊन येतो. मग आता ते गेले तिथे घ्यायला. आता बघू. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी सांगेल सिलेंडर मिळाला नाही काय ते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.